राज्यातल्या अन्न भेसळी संदर्भात कारवाईचा धडाका लावलेले एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा शाळांमधल्या मध्यान्ह भोजनाकडे वळवलाय। प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि सकस आहार मिळायला हवा असा आग्रह मुंढेंनी धरलाय। तर कोणत्याही बोर्डाची शाळा असली तरी सर्वांनाच हे नियम लागू असतील। कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, वसतिगृह तसंच अन्न पुरवठा करणाऱ्या अशा सगळ्यांनाच परवाना बंधनकारक असणार आहे। राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत। याच्यातले ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ, मग ते एसएससी असेल, सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, आयजीसीएसई असेल, आयबी असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे। एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल। ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातले स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे। शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून ज्याला आउटर साईड ज्याला म्हणतो त्यापासून 50 मीटरपर्यंत ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो त्याची विक्री, जाहिरात, विपणन व मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे। शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री। आता बाउंड्री कोणती, तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाईड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे। दरम्यान तुकाराम मुंढेंच्या या निर्णयाचं पालकांनी स्वागत केलंय। मुंढेंसारखे अधिकारी प्रशासनात असायला हवेत अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे शाळेच्या कॅन्टीनमध्ये वडापाव, चिप्स, कोल्ड्रिंक्स, साखरयुक्त पदार्थ, संतृप्त चरबीयुक्त पदार्थ हे विक्रीला बंदी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ती शाळेच्या 100 मीटर परिसरात देखील अशा पदार्थांच्या विक्रीवरती कोणतेतरी निर्बंध ठेवण्याचा सांगण्यात आलेला आहे। काल तुकाराम मुंढेंनी हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की शाळेचे कॅन्टीन्स असतील किंवा 100 मीटर परिसरामध्ये कुठेही स्ट्रीट फूड्स, चिप्स, कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ जे त्यांच्या तब्येतीसाठी हानिकारक आहेत ते विकण्यास बंदी केलेली आहे। काय वाटतं आपल्याला? टोटली अग्री, बरोबर आहे। आणि इथे जे रेस्टॉरंट आहे जवळपास त्यामुळे खूप सकाळी ट्रॅफिक होतं। तसं बघितलं तर ही गल्ली पण खूप छोटी आहे, खूप प्रॉब्लेम्स होतात सकाळी ट्रॅफिकला वगैरे, तो थोडं लांब असलेलं बरं म्हणजे। आणि कॅन्टीनमध्ये तर हे सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे तर ठेवूच नाही त्यांनी। हो, आम्ही पण अग्री आहोत, असं काही नाही आहे। तुम्ही शाळेमध्ये स्प्राउट वगैरे ठेवलेत तरी आम्हाला काही हरकत नाही। सगळ्या पॅरेंट्सला ॲक्च्युली जमतही नाही ना प्रत्येक वेळेला सकाळी सकाळी, ठीक आहे, पण शाळेचा मेनू असतो त्यामुळे आम्ही ओके आहोत। खूप योग्य वाटतोय, कारण का असे निर्णय घेणं गरजेचं होतं। आज कोणीतरी धाडस दाखवलं त्याबद्दल खरंच त्यांचा धन्यवाद। आणि आम्ही आभार मानतो की बाबा असे स्ट्रिक्ट ॲक्शन घेतले पाहिजे आणि त्यांच्यासारखे असे बरेच अधिकारी आले पाहिजे जे लोकोपयुक्त आहेत, लोकांच्यासाठी हिताचे आहेत, हे निर्णय त्यांनी घ्यायला हवेत अशी मागणी ही आता पालकांकडनं कुठेतरी होताना पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडे स्टॉलधारकांचं काय नेमकं मत आहे हे आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.